नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। आपल्याला ज्या दिवशी श्रीखंड पाहिजे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची असते। त्यासाठी मी मार्केटमधून अर्धा लिटर दही आणलं होतं। एका चाळणीमध्ये एक सुती कपडा ठेवून त्यामध्ये आपल्याला हे दही काढून घ्यायचे। दही आंबट नसावं, ताजं आणि फ्रेशच दही आपल्याला घ्यायचे, त्यामुळे आपल्या श्रीखंडाला छान टेस्ट येते। आता हे सुती कपड्यामध्ये आपल्याला निथळत ठेवायचे। आपण हे कुठे लटकवू शकतो किंवा यावर वजन ठेवून यातील पाणी निथळून घेऊ शकतो। आता आधी सुरुवातीला मी यातील पाणी कापडामध्ये पिळून काढणार आहे आणि मग नंतर 10 ते 15 तासांसाठी हे लटकवून ठेवणार आहे। त्यामुळे यातून थेंब थेंब पाणी निघून सर्व पाणी निघून जाईल। अशाच प्रकारे आपल्याला यातील सर्व पाणी काढून घ्यायचे। एक तर आपण वजन ठेवू शकतो किंवा कुठेतरी हे अडकवून ठेवू शकतो, ज्यामुळे यातील पाणी खाली पडेल। आता हे बांधून मी पॅक करून ओव्हरनाईट ठेवत आहे। आता यातील भरपूर पाणी मी हाताने काढून आता हे लटकवण्यासाठी ठेवते। आता दुसऱ्या दिवशी आपण हे सकाळी बघितलंय, आपल्या दह्यातील सर्व पाणी निघून गेलंय आणि याचा छान घट्ट गोळा तयार झालाय। आपल्या या गोळ्याला छान क्रीमी टेक्स्चर आहे। आता आपला हा गोळा श्रीखंड बनवण्यासाठी तयार आहे। आता हा गोळा मी हाताने थोडासा फोडून घेऊन यामध्ये दूध घालून घेते। दुधामध्ये मी साधारणपणे 10 ते 15 केसरच्या काड्या घालून घेतल्या होत्या, त्यामुळे दुधाला पिवळा कलर आलाय। आता आपल्याला हे दूध श्रीखंडाच्या चक्क्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची। मी इथे 2 मोठे चमचे साखर घालून घेतली आहे आणि मी साखर मिक्सरला वाटत असताना त्यामध्येच इलायची पावडर करून घेतली आहे। इलायची जर आपण श्रीखंडामध्ये टाकली तर आपल्या श्रीखंडाची टेस्ट खूप सुंदर लागते। आता अशा प्रकारे आपल्याला हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचे। साधारणपणे 2 ते 3 मिनिट आपण हे मिक्स केलं की आपलं श्रीखंड तयार आहे। आपण यामध्ये साखरेची आणि दुधाची क्वांटिटी थोडीफार कमी जास्त करून घेऊ शकतो। मी साधारणपणे 3 ते 4 छोटे चमचे दूध वापरले आणि 2 मोठे चमचे साखर वापरली। केसर टाकल्यामुळे आपल्या श्रीखंडाला छान येलोइश कलर येतो। आपल्याकडे अवेलेबल असेल तर वापरू शकता, नाही तर आपण हे स्किप पण करू शकतो। आता तयार आहे आपलं श्रीखंड। आपण हे पिस्ता आणि केसरने सर्व करूया। तर मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि असं श्रीखंड आपण गुढीपाडव्यासाठी घरीही बनवा आणि कसं झालंय मला नक्की कमेंट करून सांगा।